केळीच्या काळ्या झालेल्या मुळ्या पांढऱ्या शिपटच होणार. सगळ्या प्लॉटमध्ये तुम्हाला पांढरीच मुळी चाललेली दिसणार आणि ह्या पटल्याच खतानं तुमच्या केळीची वाढ असली होणार. तुम्ही म्हणणार औषध आधी का सांगितलं नाही. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला 13/40/13 सोडायचं. आता 13/40/13 आपण एकरी 5 किलो घेत आहे आणि ही 13/40/13 तुम्ही चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि तुम्ही ही कुठल्या बी केळीला देऊ शकता. तुमच्या लहान केळीला देऊ शकता, मोठ्या केळीला देऊ शकता, खोडव्याला देऊ शकता, लागणीला देऊ शकता, काही सुद्धा अडचण नाही. फक्त जे खत आहे तुम्ही चांगल्या कंपनीचं आणि चांगल्या क्वालिटीचं वापरा. आता काय झालंय माहिती आहे, कुठली बी साहेब राहणार येते ती आणि शेतकऱ्याला म्हणते ती आमच्या कंपनीचं औषध वापरा आणि ती शेतकरी औषध वापरतून त्याच्यात तुमचं 2 महिन्यात टायमिंग जातं. तिथंच केळी मचाळी केळी लवकर ताळावी येत नाही ना, आली तरी तर तुम्हाला आवरेज चांगलं भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही आधीच ठरवायचं कुठल्या कंपनीचं चांगलं औषध वापरायचं जेणेकरून केळीची वाढ चांगली होईल. आता दुसरं आपण इथं घेतलंय हुमिक आपण एकरी 1 लिटर घेतले आणि चांगल्या कंपनीत घ्या. ही हुमिक बघू शकता सगळ्या बॅलरमध्ये टाकल्यावर काळं भंगार निसतं झालं या आणि क्वालिटी बी तशीच आहे. हुमिक सोडल्यामुळे की नाही आपल्या प्लॉटमध्ये पांढऱ्या शिपटमुळे चालणार आहे त्या. आता तुम्ही म्हणताल चांगल्या कंपनीचं औषध कसं ओळखायचं, तर काय करायचं माहिती आहे का, तुमच्याकडे कुठली साहेब आली तर त्यांना काय म्हणायचं, अर्ध्या एकराला तुमची औषध सुटतो आणि अर्ध्या एकराला आमची औषध सुटतो. खरं जर की चांगली वाढली तर 100% तुमचे औषध वापरतो म्हणायचं. कोणी बी उठतंय शेतकऱ्याला ज्ञान द्यायला लागते. अहो शेतकऱ्यासारखा हुशार कोण ह्या जगात नाहीच. आणि आम्ही पिकवतोय म्हणून तर तुम्ही खाताय, आम्ही नाही पिकवल्यावर काय ढेकळ खाणार आहोत तुम्ही.